तर ही आकर्षक भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण गॅस चालू केला आहे. गॅसवर एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये 4 चमचे तेल घालून आता यात आल्याचे तुकडे आपण छानपैकी परतवून घेऊ. आता यात घालायचं आहे थोडंसं जिरं. 1 चमचा जिरं घातलं आहे. त्याचसोबत आपण एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे, तीसुद्धा घालू. ही कमी तिखट मिरची आहे. तुम्हाला घालायची नसेल तर घातली नाही तरी चालेल. अगदी काही सेकंदांसाठी आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आता 5-6 कढीपत्त्याची पानं, 1 चिमूटभर हिंग आणि थोडीशी हळद घालूया. हळदीने या भाजीला रंग छान येतो. तर हे सगळं मिक्स करून आपण 1 सेकंदासाठी परतवून घेऊया. हळदीचा आणि हिंगाचा कच्चेपणा गेला की यात चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो प्युरी घातली तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालूया. टोमॅटोसोबतच मीठ घातलं की टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. तरीसुद्धा आपण 1 सेकंदासाठी झाकण ठेवून टोमॅटो मऊ करून घेऊया. आता टोमॅटो थोडासा मऊ पडला आहे. आता आपण या मिश्रणात भाज्या ॲड करू. थोडासा चिरलेला कोबी घेतला आहे, थोडंसं जाडसर चिरलेलं असं बीट घेतलं आहे आणि जाडसर किसलेलं गाजर घेतलेलं आहे. मुलं बीट आणि गाजर खायला कंटाळा करत असतील तर अशा प्रकारची भाजी त्यांना नक्की करून खायला घाला. आता आपण बीट आणि गाजर व्यवस्थित परतवून घेऊ. आवश्यकतेपुरतं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घालून आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. बीट, गाजर आणि कोबी थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. आता याच वेळी उभी चिरलेली भेंडी घालायची आहे. ही भेंडी मधोमध चिरलेली आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ. इथे मी भेंडी कच्चीच घातली आहे. झाकण ठेवून भेंडी शिजवून घेऊ. आता भेंडी बऱ्यापैकी नरम पडलेली आहे. आता यात 1 टेबलस्पून कसुरी मेथी हातावर क्रश करून घालून घेऊया. कसुरी मेथी घातल्यानंतर फक्त 1 मिनिटासाठी आपण ही भेंडी पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही भेंडीची भाजी तयार आहे. अगदी रंगीबेरंगी अशी आकर्षक दिसते ही भाजी, त्यामुळे मुलं खायला अजिबात कंटाळणार नाहीत. अतिशय हेल्दी अशी ही भाजी तयार झालेली आहे. मुलांना जरूर खायला घाला.